नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. 1.5 ते 2 महिन्यापूर्वी शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाची सूचना, महत्त्वाचं एक परिपत्रक आलेलं होतं आणि त्या अंतर्गत आपल्याला खान अकॅडमी जी आहे त्याला आपल्याला जॉईन करायचं होतं. तर मित्रांनो, ऑनलाईन तिथे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं होतं आपल्याला टीचरचं. त्यानंतर तिथे आपल्याला क्लासेस वगैरे ऍड करायचे होते आणि सोबतच विद्यार्थ्यांना सुद्धा ऍड करायचं होतं. तर शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती आणि या अंतर्गत मित्रांनो बऱ्याचशा आपल्या बांधवांचे कॉमेंट्स आलेले आहे की सर, खान अकॅडमीला आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचंय, तिथे क्लासेस वगैरे कसे जोडायचे आणि विद्यार्थ्यांना कसं ऍड करायचंय याची संपूर्ण सविस्तर माहिती द्या. तर या व्हिडिओमध्ये आपण ती लाईव्ह डेमो इथे जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाकडून जे महत्त्वाची सूचना आलेली होती त्या अंतर्गत आपल्याला खान अकॅडमीला जॉईन करायचं आहे आणि त्याचं जे ऑनलाईन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं, कशा पद्धतीने करायचं, त्याला आपल्याला क्लासेस वगैरे कसे जोडायचे आणि विद्यार्थ्यांना कसं ऍड करायचं याचा संपूर्ण सविस्तर माहिती असलेला हा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, संपूर्ण ही जी प्रोसेस असणार आहे ही आपण मोबाईल वरून अगदी सहजपणे करणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, खान अकॅडमीच्या पोर्टलवर आपल्याला अगदी सहजपणे आपलं रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तिथे आपले वर्ग जोडता येणार आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा ऍड करता येणार आहे. त्यासाठी संपूर्ण हा जो व्हिडिओ असणार आहे हा स्किप न करता बघायचा आहे, कारण आपण हे सर्व मोबाईलवरून करणार आहोत. मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे. तर बघा, मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये आपण आल्यानंतर इथे आपल्याला खान अकॅडमी असं सर्च करून घ्यायचं आहे. पहिला हा जो रिझल्ट आलेला आहे यावर सिम्पली क्लिक करून घ्यायचा आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, हा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. अशा पद्धतीचा मोबाईलवरून आपण करतो मित्रांनो, लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, मोबाईलमध्ये अशा पद्धतीचा इंटरफेस खान अकॅडमीला आपण क्लिक केल्यानंतर येणार आहे. तर हा याचा इंटरफेस असणार आहे. तर इथे आपल्याला बघा, वर आपल्याला 3 ऑप्शन दिसणार आहे. तर इथे असणार आहे आय एम अ लर्नर, आय एम अ टीचर आणि आय एम अ पेरेंट्स. तर आपल्याला आय एम अ टीचर म्हणून हे जे ऑप्शन आहे सेकंड, याला क्लिक करून घ्यायचं आहे. याला मी क्लिक करून घेतो. याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे साइन अप करण्यासाठी आपल्याला ऑप्शन अशा पद्धतीने येणार आहे. तर आपण आपल्या मोबाईलमध्ये जे गुगलचं अकाउंट आहे त्यावरून डायरेक्ट इथे आपल्याला साइन अप करता येणार आहे. कंटिन्यू विथ गुगल अकाउंट म्हणून आहे, किंवा इकडे ईमेल आणि पासवर्ड टाकून आपल्याला साइन अप करता येणार आहे. तर मित्रांनो, इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथे साइन अप करताना हे जे ऑप्शन असणार आहे ईमेल आणि पासवर्डचं, यावरूनच आपण साइन अप करा. आणि त्या अगोदर आपल्याला इथे बघा एक चेकबॉक्स असणार आहे, बाय चेकिंग दिस बॉक्स आय ॲग्री टू द खान अकॅडमी टर्म अँड कंडिशन सर्व्हिस अँड प्रायव्हसी पॉलिसी. तर याला आपल्याला सिम्पली टिक करून घ्यायचं आहे आणि इथे बघा आपला ईमेल आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. मोबाईलवरून मित्रांनो आपण करत आहोत. तर बघा, इथे मी ईमेल आणि पासवर्ड टाकून घेतो. तर मित्रांनो बघा, पहिल्या स्टेपमध्ये आपण इथे वर जो चेकबॉक्स होता तो तिथे टिक करून घेतला आणि इथे ईमेल आणि पासवर्ड टाकून घेतला. आता आपल्याला साइन अप हे जे बटन आहे खाली निळ्या रंगामध्ये, यावर सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, साइन अपवर मी क्लिक करतो आणि आता आपण इथे अगदी सहजपणे साइन अप होणार आहोत. तर बघा, इथे आपण साइन अप झालेला आहोत अशा पद्धतीने इथे दिसत आहे. तर इथे मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा एक इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. इथे आपल्याला आपलं फर्स्ट नेम लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे आणि इथे डेट ऑफ बर्थ इयर वगैरे टाकून घ्यायचं आहे. तर बघा, ते मी माहिती इथे भरून घेणार आहे. तर इथे आपल्याला अगदी सहजपणे आपलं हे जे काम आहे हे होणार आहे. तर बघा, मी इथे आहे, आता माझं नाव टाकून घेतो आणि त्यानंतर आपण समोर जाणार आहोत. फर्स्ट नेम टाकून घेतलं, इकडे आता लास्ट नेम मी टाकून घेणार आहे. त्यानंतर जे आपली डेट ऑफ बर्थ आहे त्याचा महिना जो असणार आहे मित्रांनो, तो आपल्याला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे अशा पद्धतीचे जे महिने आहे त्याची यादी येणार आहे. तिथून आपला महिना जो असणार आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथे इयर जे असणार आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, अगदी सहजपणे आपलं हे काम मोबाईलवरून होणार आहे. आणि बघा, हे संपूर्ण माहिती आपण आता भरून घेतलेली आहे. इथे फर्स्ट नेम टाकला आहे, लास्ट नेम टाकला, त्यानंतर डेट ऑफ बर्थ जे आहे आपली त्याचा महिना इथे टाकून घ्यायचा होता आणि वर्ष टाकून घ्यायचं होतं. त्यानंतर हे जे निळं बटन आहे एंटर खान अकॅडमी फॉर टीचर, यावर सिम्पली आपण आता क्लिक करून घेणार आहोत. यावर मी क्लिक करतो
यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आता आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसणार आहे. इथे आपलं नाव वगैरे आलेलं आहे, तो बॉक्स आलेला आहे मित्रांनो. याला आपण इथून क्लोज करून घेणार आहोत. तर बघा आता इथे अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे. इथे आपण लॉग इन झालेलो आहोत अगदी सक्सेसफुली. तर बघा वेलकम राजेश मेश्राम नाव आलेलं आहे आणि इथे राजेश मेश्राम इथे सुद्धा नाव असणार आहे, ते आपल्या प्रोफाईलचं असणार आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं काम मित्रांनो इथे असणार आहे एक, तर बघा ॲड युअर स्कूल असं एक ऑप्शन तिथे असणार आहे. मोबाईलवरून आपण करत आहोत मित्रांनो, थोडं मी झूम करून घेतो. तर बघा ॲड युअर स्कूल असं एक ऑप्शन इथे आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला आपली शाळा जी आहे ते ॲड करून घ्यायची आहे. तर बघा त्यासाठी यावर आपण आता क्लिक करून घेणार आहोत. तर बघा मी आता यावर क्लिक करतो ॲड युअर स्कूलवर. यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे. अशा पद्धतीचा एक बॉक्स आलेला आहे. इथून मित्रांनो आपल्याला काही माहिती भरून घ्यायची आहे. तर बघा इथे आपल्याला कंट्री बाय डिफॉल्ट तिथे दिसणार आहे आपल्याला इंडिया आहे. स्टेट जे आहे ते महाराष्ट्र आपल्याला तिथे टाकून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपण क्लिक केल्यानंतर इथे पूर्ण राज्यांची यादी येणार आहे. इथून महाराष्ट्र मी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट असणार आहे, तिथून आपल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची यादी असणार आहे. तिथून आपण आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. मी माझा गडचिरोली सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ब्लॉक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आपला जो तालुका असणार आहे तो मी सिलेक्ट करून घेतो. आमचा तालुका जो आहे चामोर्शी आहे. आणि त्यानंतर इथे सगळ्यात खाली जे असणार आहे ते असणार आहे स्कूल. तर आता यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या यादीतून आपल्याला आपली जी शाळा असणार आहे किंवा इथे सर्च आपल्याला करता येणार आहे. सर्च करण्यासाठी इथे आपण टाईप करून घ्यायचं आहे शाळेचं नाव. तर बघा मी पावी असं तिथे टाईप केल्याबरोबर तिथे शाळेचं नाव माझ्या आलेलं आहे, ZP अप्पर प्रायमरी स्कूल पावी मुरांडा म्हणून. तर याला मी सिलेक्ट करून घेतो. तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण जी माहिती आहे आपली शाळा जी आहे ती सिलेक्ट करून घेतलेली आहे. आता खाली मित्रांनो आपल्याला एक बटन मिळणार आहे सेव्हचं. यावर सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा यावर मी क्लिक करून घेत आहे सेव्हवर. सेव्हवर क्लिक केल्यानंतर आता आपली शाळा सुद्धा इथे आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने. तर बघा आता इथे शाळेचं सुद्धा नाव आलेलं आहे. तर मित्रांनो प्रोफाईल बिलकुल आपली तयार झालेली आहे. मोबाईलवरून अगदी सहजपणे खान अकॅडमीमध्ये आपण लॉग इन करून घेतलेलं आहे, आपलं नाव टाकून घेतलेलं आहे. तिथे आपली शाळा सुद्धा ॲड करून घेतलेली आहे पहिल्या स्टेपमध्ये. तर बघा आता नाव शाळेचं आलेलं आहे, सर्व झालेलं आहे. आता आपल्याला मित्रांनो इथे वर्ग ॲड करायचे आहे. वर्ग ॲड करण्यासाठी मित्रांनो बघा इथे आता आपल्या नावाखाली इथे आपल्याला 2-3 टॅब दिसणार आहे. तर बघा इथे आपल्याला क्लासेस, स्टुडंट, रिसोर्सेस म्हणून आहे. तर यामध्ये जे क्लासेस आहे यावर आता आपण क्लिक करणार आहोत. तर बघा यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आता आपल्यासमोर आलेला आहे. तर इथे अगदी सहजपणे आपल्याला आपले क्लासेस जे आहे ते ॲड करता येणार आहे. क्रिएट क्लासेस असं एक ऑप्शन इथे मिळणार आहे आपल्याला. यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा क्रिएट क्लासेस यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा एक महत्त्वाचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे आणि हे सुद्धा अतिशय महत्त्वाची स्टेप असणार आहे. तर बघा इथे आर यू अ टीचर युजिंग खान अकॅडमी ऑन बिहाफ ऑफ अ स्कूल अशा पद्धतीचं इथे लिहून असणार आहे. आणि इथे आपल्याला जे वरचं ऑप्शन असणार आहे मित्रांनो यस आय एम अ टीचर आणि हे जे टर्म अँड सर्व्हिस असणार आहे याला आपल्याला टिक करावं लागणार आहे. तरच आपलं हे जे आपण इथे काम करू शकणार आहे. तर वरचं हे जे ऑप्शन असणार आहे मित्रांनो याला आपल्याला टिक करावं लागणार आहे. तर इथे बाय डिफॉल्ट खालचं ऑप्शन टिक असणार आहे. तर बघा हे वरचं जे आहे यस आय एम अ टीचर युजिंग हे जे आहे वरचं ऑप्शन याला मी टिक करून घेतो. याला टिक केल्यानंतर खाली जे सेव्हचं बटन आहे याला आपल्याला सिम्पली यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो ही जी स्टेप असणार आहे अत्यंत महत्त्वाची असणार आहे. खाली सेव्ह जे आहे यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर आता हे इथून सेव्ह होणार आहे. आणि बघा आता आपल्याला नेम युअर क्लास इथे आपल्याला आता क्लास जो असणार आहे त्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. तर ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये टाकायचं आहे, अगोदर आपल्याला वर्ग टाकावा लागणार आहे, त्यानंतर आपल्याला विषय टाकावा लागणार आहे आणि त्यानंतर वर्ष टाकावं लागणार आहे म्हणजे 2025-26. तर बघा मी इथे टाकून दाखवतो. स्क्रीनवर सुद्धा आपल्याला दिसणार आहे मोठ्या अक्षरामध्ये. तर बघा आता माझ्याकडे मित्रांनो 1 ते
7ची शाळा आहे आणि मला इथे सध्या माझ्याकडे 4था-5वा वर्ग असल्यामुळे मी इथे 4था वर्ग सध्या ॲड करून दाखवणार आहे आपल्याला. तर मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे फक्त 2 विषयासाठी हे असणार आहे. एक असणार आहे गणित आणि दुसरा असणार आहे विज्ञान. तर मित्रांनो, इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत गणितच विषय असणार आहे. तिथे विज्ञान विषय आपल्याला घ्यायची गरज नाही किंवा घेता येणार सुद्धा नाही आहे. परंतु वरचे जे वर्ग असणार आहे त्यांना तिथे विज्ञान विषय सुद्धा घ्यावा लागणार आहे. तर मित्रांनो, हे जे आहे हे आपल्याला यामध्ये जे रजिस्ट्रेशन आहे हे इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत सर्व वर्गांना करायचं आहे. तर बघा, आता इथे मी 4थ्या वर्गाचं करणार आहे. तर बघा, क्लास इथे मी टाईप करून घेणार आहे क्लास 4th म्हणून. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला स्पेस द्यायचा आहे. त्यानंतर इथे मॅथ असं टाईप करून घेणार आहे विषयाचं नाव आणि इथे वर्ष टाईप करून घेणार आहे 2025-26. अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो इथे टाईप करून घ्यायचं आहे. पद्धतीने आपल्याला टाईप करायचं आहे आणि खाली बघा एक नेक्स्टचं बटन असणार आहे, त्यावर सिम्पली आपण क्लिक करून घेणार आहोत. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, आता आपल्यासमोर हे विषय जे आहे हे आलेले आहे. इथून आपल्याला महाराष्ट्राचा जो मॅथचा विषय असणार आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर मी 4थ्या वर्गासाठी हे करत आहे. तर मित्रांनो बघा, सुरुवात इथे NCERT मॅथ क्लास 1 न्यू इथून आहे. तर बघा, इकडे जर आपण आलो तर बरेच आपल्याला विषय दिसणार आहे मॅथ ब्रिज कोर्सचे वगैरे. तर मॅथ महाराष्ट्र हे जे दिसत आहे आपल्याला, इथे आपल्याला शोधायचं आहे आपल्या वर्गाचं. तर बघा, जसं मी आता 4था वर्ग घेतलेला आहे तर इथे मला हा जो आहे मॅथ क्लास 4 MH मॅथ क्लास 4 हे जे ऑप्शन असणार आहे मित्रांनो, हे मला घ्यावं लागणार आहे. तर आपण अगदी काळजीपूर्वक ही जी स्टेप असणार आहे हे पूर्ण करा. तर बघा, यावर मी टिक करून घेतो. यावर टिक केल्यानंतर आता इथलं आपलं काम झालेलं आहे. आता याला सिम्पली नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर बघा, आता हा एक नवीन इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे आणि इथे आल्यानंतर पहिली आपली गडबड हे होणार आहे. हे जे 3 ऑप्शन आपल्याला मिळणार आहे मित्रांनो, इथे आपल्याला आपण सरळ क्रिएट युअर स्टुडंट अकाउंट यावर जाणार आहोत. परंतु यावर आपल्याला जायचं नाही आहे सध्या. तर बघा, हे जे ऑप्शन आहे यावर आपल्याला जायचं नाही. खाली आपल्याला एक स्किपचं ऑप्शन असणार आहे सध्या. तर याला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे जे स्किप दिसत आहे मित्रांनो खाली, याला आपण क्लिक करून घेणार आहोत. म्हणजे सध्या आपण याला स्किप करणार आहोत. तर बघा, स्किपवर मी क्लिक करतो. स्किपवर क्लिक केल्यानंतर बघा, एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर आता आलेला आहे अशा पद्धतीचा. आता इथे मित्रांनो आपल्याला आपण जो क्लास तयार केलेला आहे तो आपल्याला इथे दिसत आहे अशा पद्धतीने. त्यामध्ये क्लास 4 मॅथ 2025-26 असं लिहिलेलं आहे आणि कोर्स जो आहे MH मॅथ क्लास 4 म्हणजे आपला कोर्स जो आहे तो सुद्धा ॲड झालेला आहे. परंतु स्टुडंट इथे 0 दिसत आहे. तर इथे मित्रांनो एक महत्त्वाची स्टेप आपल्याला करावी लागणार आहे. ती असणार आहे, इथे आपल्याला जे खान अकॅडमीचं जे टॅग असणार आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर ते लावण्यासाठी आपण तिथून ती जी स्टेप होती याच्या अगोदरची ते स्किप केलेली आहे. तर बघा, ते आपल्याला लावणं खूप महत्त्वाचं असणार आहे. ते कशा पद्धतीचं असणार आहे हे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल. तर बघा, आता ते लावण्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला 3 डॉट जे दिसत आहे यावर जायचं आहे. यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला इथे 3 ऑप्शन दिसणार आहे आता. तर बघा, पहिलं असणार आहे ॲड स्टुडंट, दुसरं असणार आहे असाइन टू खान अकॅडमी पार्टनरशिप स्कूल आणि तिसरं असणार आहे सेटिंग. तर यामध्ये मित्रांनो बघा, हे जे आहे मधलं असाइन टू खान अकॅडमी पार्टनरशिप स्कूल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतरच इथे मित्रांनो ते टॅग लागणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला जे स्टुडंट असणार आहे ते ॲड करायचे आहे. तर बघा, हे जे दुसरं ऑप्शन आहे यामध्ये, यावर मी क्लिक करून घेतो. यावर तर मित्रांनो बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आता इथे आलेला आहे. असाइन क्लास टू स्कूल म्हणून आलेला आहे. इथे शाळेचं आपलं नाव असणार आहे, इथे ग्रेड म्हणून असणार आहे. यावर आपण क्लिक करून इथे कोणता क्लास आहे तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे क्लास 4 आहे माझा. तर क्लास 4 मी सिलेक्ट करतो आणि खाली बघा सेव्हचं हे जे बटन असणार आहे ते अनेबल झालेलं आहे. यावर सिम्पली क्लिक करतो. आता मित्रांनो बघा, आपला जो बदल असणार आहे आता इथे झालेला आहे. आता बघा, इथे खान अकॅडमी पार्टनरशिप क्लास
हे जे टॅग आहे इथे लागलेलं आहे निळ्या रंगामध्ये, हे टॅग लावून घेणं आपल्याला खूप आवश्यक असणार आहे मित्रांनो. तर बघा हे टॅग लावल्यानंतरच आपण इथे जे काही काम करणार आहोत ते आपलं सक्सेसफुली होणार आहे. तर बघा किंवा ग्राह्य धरलं जाणार आहे. तर बघा आता आपलं इथे बहुतेक काम झालेलं आहे. बहुतेक स्टेप आपण अगदी सहजपणे आणि अगदी व्यवस्थितपणे पूर्ण केलेले आहे. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, इथे ॲड स्टुडंट करायचं आहे, कारण इथे स्टुडंट 0 आहे. तर बघा बाजूला ॲड स्टुडंटचं बटन आहे, त्यावर आता सिम्पली आपण क्लिक करणार. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा काही वेळापूर्वी जो इंटरफेस आपल्यासमोर आलेला होता तो इंटरफेस आपल्यासमोर आता आलेला आहे. मगाशी आपण तो स्किप केलेला होता कारण आपल्याला काही स्टेप पूर्ण करायच्या होत्या. आता बघा इंटरफेस आलेला आहे. इथून आपल्याला हे जी तिसरी टॅब आहे किंवा तिसरं हे जे सेक्शन आहे यावर सिम्पली क्लिक करायचं आहे. तर बघा यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि इथे आपल्याला स्टुडंट नेम, इथे बघा स्टुडंट नेम म्हणून आहे, इथे आपल्याला विद्यार्थ्यांचे नावं टाकून घ्यायचे आहे. तर मित्रांनो इथून आपण विद्यार्थ्यांचे फक्त नाव टाकलं तरी चालणार आहे किंवा त्या विद्यार्थ्याचं नाव किंवा पूर्ण नाव टाकलं तरी चालणार आहे. तर आपल्याला एका वेळेस संपूर्ण विद्यार्थ्यांची नावं इथे टाकता येणार आहे. तर मी आता माझे जे विद्यार्थी आहे इयत्ता 4थीचे त्यांचे नावं मी इथे टाकून घेतो. एका विद्यार्थ्याचं मी नाव टाकून घेतलेलं आहे. तर मी फक्त नावच टाकत आहे मित्रांनो त्यांचे. त्यानंतर बघा खाली आपल्याला ॲड न्यू लाईन म्हणून आहे, यावर क्लिक करत जायचं आहे आणि नवीन विद्यार्थ्याला तिथे ॲड करत जायचं आहे. आणि बाजूला मित्रांनो बघा आपण तिथे नाव टाकल्याबरोबर इकडे बाजूला त्याचं युजर नेम तयार होणार आहे आपोआप काहीतरी. बघा आता मी दुसरा विद्यार्थी इथे ॲड करण्यासाठी ॲड न्यू लाईन म्हणून आहे यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्याबरोबर इथे परत नाव टाकण्यासाठी तिथे परत तिथे ऑप्शन आलेला आहे. तर आता इथून मी परत एका विद्यार्थ्याचं नाव टाकून घेतो. त्यानंतर ॲड न्यू लाईन करतो परत. त्यानंतर परत एका विद्यार्थीचं नाव टाकून घेतो. त्यानंतर ॲड न्यू लाईन परत करतो. विद्यार्थी आहे त्याचं सुद्धा नाव मी इथे टाकून घेणार आहे. तर मित्रांनो बघा आता संपूर्ण विद्यार्थी जे होते माझ्याकडे त्यांचे नाव टाकून झालेले आहे. तर 5 विद्यार्थी होते. तर त्या 5ही विद्यार्थ्यांचे नावं मी टाकून घेतलेले आहे. याचा स्क्रीनशॉट सुद्धा मी काढून ठेवलेला आहे. याला डाउनलोड सुद्धा करता येणार आहे आपल्याला. तर ते कसं करायचं ते आपण नंतर पाहणारच आहोत. तर बघा मित्रांनो आता इथे आपण विद्यार्थ्यांची नावं टाकून घेतलेली आहे या बाजूला आणि इथे त्यांचे युजर नेम आपोआप तयार झालेले आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये मित्रांनो या विद्यार्थ्यांचे युजर नेम तयार झालेले आहे आणि यांचे पासवर्ड तयार होणार आहे. तर बघा खाली आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्टचं जे बटन असणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो इथे विद्यार्थ्यांचे युजर नेम अगोदरच होते, आता त्यांचे पासवर्ड इथे आलेले आहे आणि हे आपल्याला डाउनलोड सुद्धा करून ठेवता येणार आहे. तर बघा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, ते आपल्याला सोपं जाणार आहे. तर बघा मी याचा स्क्रीनशॉट घेतलेला आहे. आता मित्रांनो बघा आता महत्त्वाची स्टेप आपली असणार आहे. इथे संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती आपण भरलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे हे जे खाली क्रिएट अकाउंट्स म्हणून आहे यावर सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर आता हे प्रोसेसमध्ये आलेलं आहे. तर इथे डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन आलेला आहे. ते जर आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर बघा इथे खाली ऑप्शन आलेला आहे आणि तिथे डाउनलोड करा असं सांगत आहे. तर डाउनलोड जर करायचं नसेल कारण आपण स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवलेला आहे तर इथे स्किपचं सुद्धा ऑप्शन असणार आहे डाउनलोडच्या बाजूला. त्यावर आपण सिम्पली क्लिक करून घेणार आहोत. तर बघा मी सध्या हे स्किप करून घेतो. बघा मित्रांनो स्किप केल्याबरोबर अशा पद्धतीचा एक इंटरफेस आलेला आहे, अकाउंट क्रिएटेड म्हणून तिथे मेसेज आलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला. तर आपले अकाउंट सक्सेसफुली तिथे क्रिएट झालेले आहे. तर बघा खाली आता डनचं एक ऑप्शन असणार आहे इथे, त्यावर आता आपण सिम्पली क्लिक करून घेणार आहोत. इथे डनचं जे बटन आहे यावर क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा आपलं इथलं संपूर्ण काम आता झालेलं आहे एका वर्गाचं. तर बघा आता इथे मी जो वर्ग इथे ॲड केलेला आहे तो 4था वर्ग केलेला आहे मॅथ्ससाठी आणि तिथे संपूर्ण विद्यार्थी जे आहे ते सुद्धा ॲड करून घेतलेले आहे. तिथे बघा आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या दिसत आहे 5 स्टुडंट म्हणून. जर अशा पद्धतीने आपल्याला खान अकॅडमी जी आहे यामध्ये आपल्याला आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्लास तिथे तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला विद्यार्थी सुद्धा तिथे ॲड करून घ्यायचे आहे. तर प्रत्येक वेळेस मित्रांनो जसं आता मी 4थीचं हे केलेलं आहे तर आपल्याला 1ली ते 10वी पर्यंत करायचं आहे आणि 6व्या वर्गापासून मॅथ आणि विज्ञानसाठी करायचं आहे. तर बघा आता 4थीचं मॅथ मी करून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला ते परत
ॲड न्यू क्लास जे आहे यावर क्लिक करून आपल्याला परत संपूर्ण जी स्टेप आहे ते फॉलो करावी लागणार आहे प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक विषयासाठी. तर अपेक्षा आहे मित्रांनो आपल्याला हे समजलेलं असेल. मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे खान अकॅडमीचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आपण करून घेतलं. त्यानंतर तिथे महत्त्वाच्या ज्या स्टेप आहे त्या पूर्ण करून आपण क्लास वगैरे तयार करून घेतल्या, त्यामध्ये आपले विद्यार्थी वगैरे ऍड करून घेतले. मित्रांनो यामध्ये बरंच काही करायचं आहे, समोर आपले व्हिडिओ सुद्धा येणार आहे याबाबत. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे. कुठल्याही कॉम्प्युटरवर आपल्याला जायची गरज पडणार नाही. जर आपण पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघितलेला असेल तर आपल्या सर्व गोष्टी या लक्षात आलेल्या असेल. काही मित्रांनो स्टेप ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहे आणि त्या जर आपण स्किप केल्या तर आपलं हे जे काम आहे ते पूर्ण होणार नाही. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर मित्रांनो सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.